हरे कृष्णा. तर आज आपण इयत्ता 7वीमध्ये आपल्या संविधानाची ओळख करून घेणार आहोत. तर संविधान म्हणजे नक्की काय, आपल्या संविधानाचा अर्थ काय, त्यामध्ये काय तरतुदी दिलेल्या आहेत, कशा प्रकारे ते निर्माण केलं, कोणी निर्माण केलं, त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होता, कशा प्रकारे कार्य करावं लागलं त्यांना. तर या सर्व विषयांची माहिती आपण या पाठामध्ये आज घेणार आहोत. तर आपल्या प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला संविधानाची उद्देशिका दिलेली आहे. तुम्ही सर्वांनी पाहिली असेल की आपलं संविधान जे तयार झालं आहे त्या संविधानामध्ये नक्की आपल्याला काय साध्य करायचं आहे, कुठलं उद्दिष्ट साध्य करायचं आहे याविषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही ते एकदा वाचून घ्या. भारताचे संविधान आणि त्याची उद्देशिका ही आपल्या प्रत्येक विषयाच्या सुरुवातीला दिलेली आहे. तर आता संविधानाचा नक्की अर्थ काय किंवा त्याची व्याख्या काय, तर देशाच्या कारभारासंबंधी तरतुदी एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे ज्या ग्रंथात एकत्रितपणे नमूद केल्यात त्याला म्हणायचं संविधान. एक तो ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये काय आहे की देशाचा कारभार कसा प्रकारे केला जाईल त्यासंबंधी तरतुदी ह्या एकत्रितपणे गुंफून सुसूत्रपणे त्याच्यामध्ये ज्या ठेवलेल्या आहेत त्याच ग्रंथाला संविधान असे म्हटलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदीच्या लिखित दस्तऐवज. तर हे झालं आपलं संविधान. संविधानाची शब्दाची फक्त ओळख, परिभाषा झाली ही. तर आता हे संविधान निर्मिती कधी केली, कोणी केली, कशा प्रकारे केली, तर त्याची माहिती आपण ह्या संविधान निर्मितीची पार्श्वभूमी या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. तर भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासूनच सुरुवात झाली. आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळालं? 1947ला. परंतु संविधान निर्मितीची प्रक्रिया ही जी आहे ती 1946 पासूनच सुरू झाली होती. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. जो काही राज्यकारभार ब्रिटिश सरकार करत होते त्यांचे जे काही कायदे कानून होते, नियम होते, तर ते नियम आपण न वापरता आपण आपले नियम तयार करायचे, आपण आपले कायदे तयार करायचे असा आग्रह हा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा होता. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपलं संविधान हे स्वतंत्र असायला पाहिजे. त्यामुळे मग त्यांनी त्या संविधान निर्मितीसाठी एक संविधान सभा जी आहे ती स्थापन करण्याचं ठरवलं. त्यामध्ये खूप सारे जे नेते होते ह्या नेत्यांचा आग्रह होता की आपण एक संविधान समिती तयार करूया. आणि ती संविधान समिती म्हणजे संविधान सभा म्हणून ती ओळखली जाते. तर संविधान सभा या मुद्द्याविषयी आपण माहिती पाहू की आपला भारत देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तत्पूर्वी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत व मद्रास प्रांत यासारखे विभाग पाडले होते. या प्रांतामधील कारभार तेथील लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात असे. आता आपण पाहतो की कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला व्यवस्थितरित्या करायची तेव्हा आपण त्याचं काही भागामध्ये विभाजन करतो. जसं एखादा खेळ घ्यायचा असेल तर आपण त्याच्यामध्ये सुद्धा गट पाडतो, किंवा काही काम करायचं असेल किंवा कुठली ॲक्टिव्हिटी असेल तर त्यावेळेसुद्धा आपण वेगवेगळे गट पाडून त्याच्यावरती व्यवस्थित नियंत्रण ठेवता येईल म्हणून वेगवेगळ्या लोकांकडे ते गट सोपवत असतो. तसंच या ठिकाणी सुद्धा इंग्रजांनी काय केलं की त्यांना जो काही राज्यकारभार करायचा आहे आपल्या देशामध्ये त्यासाठी त्यांनी आपल्या भारताचे 3 विभाग पाडले होते. आपला भारत स्वतंत्र झाला तो 47ला, पण त्यापूर्वी ब्रिटिशांनी जे राज्य केले तर त्यामध्ये त्यांनी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत आणि मद्रास प्रांत यासारखे असे विभाग पाडले होते. तर या प्रांतातील जो काही कारभार येतो तेथील लोकप्रतिनिधी नेमले गेले होते आणि त्या लोकप्रतिनिधींमार्फत तो कारभार जो आहे तो चालवला जात होता. आणि त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते. ब्रिटिश जेव्हा आले तेव्हा राजेशाही पद्धत देखील आपल्या भारतामध्ये होती. राजे लोक होते, संस्थानिक लोक होते. तर अशा भागांना संस्थाने म्हटलेलं आहे आणि तिथे जे कारभार पाहिजे त्यांना संस्थानिक असं म्हटलं गेलं आहे. तर अशा भागातील जे संस्थाने किंवा जे संस्थानिक होते त्या संस्थानिकांना आणि ह्या ज्या प्रांत आहेत, हे मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, मद्रास प्रांत, हे प्रांत आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश या संविधान सभेमध्ये केला होता. म्हणजे प्रांतामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडले होते ते लोकप्रतिनिधी
प्लस संस्थानांचे प्रतिनिधी असे सगळे मिळून 299 सदस्य या संविधान सभेमध्ये होते, ज्यांनी हे संविधान तयार केलं, ज्याच्या आधारे आपला देश आज चालतो, जो काय राज्यकारभार चालतो, नीती नियम कायदे कानून जे काय आहेत ते या संविधान सभेमध्ये लोकांनी एकत्रित येऊन केले. आणि ते कुठल्याही एका भागातले लोक नव्हते, तर पूर्ण देशभरातले, म्हणजे संस्थानिक तर पूर्ण देशभर होते, तर त्या संस्थानिकांचे प्रतिनिधी आले होते. तसेच हे जे प्रांत आहेत जे ब्रिटिशांनी पाडले होते त्या प्रांतांचे प्रतिनिधीसुद्धा या संविधान सभेमध्ये सहभागी होते. तर असे एकूण 299 सदस्य या संविधान सभेमध्ये होते. आणि या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर ही झाली संविधान सभा. तर या प्रकारे संविधान सभेने कार्य केले. तर त्याच्या पुढे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या संविधान निर्मितीमध्ये कशा प्रकारे योगदान दिलं, त्यांनी कशा प्रकारे कार्य केलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विविध देशांचा संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. आता संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मसुदा समितीचं कार्य काय होतं किंवा कशा प्रकारे त्यांनी हा मसुदा तयार केला? तर डॉक्टर आंबेडकर हे खूप हुशार व्यक्तिमत्व होतं. तर त्यांचा वेगवेगळ्या देशात जे काही संविधान आहे, तर प्रत्येक देशामध्ये जे संविधान असतं ते सारखं नसतं. वेगवेगळे नीती नियम कायदे कानून प्रत्येक देशामध्ये कायदे हे वेगळे असतात. अमेरिकेतले कायदे वेगळे आहेत, रस्त्याने चालताना आपले कायदे वेगळे आहेत, आपली ड्रायव्हिंग साईट वेगळी असते, तिकडच्या लोकांची ड्रायव्हिंग साईट वेगळी असते, किंवा चालण्याची जी काही आपली साईट आहे ती वेगळी आहे. तर असे जे काही छोटे मोठे नियम आहेत ते त्या देशामध्ये वेगळे आहेत आणि आपल्या देशामध्ये वेगळे आहेत. तर असं प्रत्येक देशामध्ये संविधान जरी असलं तरी पण ते वेगवेगळे. तर ह्या सगळ्या संविधानांचा अभ्यास आंबेडकरांनी केला होता. तर हे वेगळं जे संविधान आहे ते तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा त्यांच्या संस्कृतीनुसार ते सगळे नियम किंवा जे संविधान आहे ते तयार केलेलं असतं. मग आता संविधानाचा अभ्यास हा खूप चांगल्या प्रकारे यांचा होता, प्रत्येक देशाच्या संविधानाचा. आणि त्यांनी अहोरात्र चिंतन करून अभ्यास करून आपल्या संविधानाचा मसुदा तयार केला होता. हे जे संविधान सभेमध्ये जे 299 लोक होते, ह्या 299 लोकांनी आपलं जे मत आहे किंवा आपल्याला जे वाटतं की जनतेसाठी कुठले कायदे योग्य आहेत, कुठले नियम योग्य आहेत, ते त्यांनी सादर केले. आणि त्यांचा शेवटी एक मसुदा तयार करण्याचं काम डॉक्टर आंबेडकर यांनी केलं. त्यांनी दिवसरात्र त्याच्यावरती चिंतन करून हा मसुदा तयार केला होता. त्यानंतर आंबेडकरांनी तो संविधान सभेचा मसुदा जो आहे तो संविधान सभेपुढे मांडला. त्यावरती कलमवार चर्चा झाली. त्याच्यामध्ये पूर्ण संविधानामध्ये 395 कलमं आहेत. तर ह्या प्रत्येक कलमावरती त्या संविधान सभेमध्ये चर्चा झालेली आहे. आणि त्यामध्ये मग खूप साऱ्या दुरुस्त्या सुचवल्या गेल्या. जे अध्यक्ष आहेत आपले राजेंद्र प्रसाद यांनी दुरुस्त्या सुचवल्या, किंवा जे बाकीचे इतर सदस्य आहेत 299, तर त्या 299 लोकांनीसुद्धा काही दुरुस्त्या सुचवल्या. तर त्या दुरुस्त्या किंवा संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचं, त्याविषयी जे काही प्रश्न विचारले जातील ते प्रश्नांची उत्तरं देण्याचं, तसेच संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम हे कोणी केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर भारताच्या संविधान निर्मितीतील त्यांच्या या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते. कारण की त्यांनी खूप मेहनत या संविधान निर्मितीमध्ये घेतली होती. सगळ्यांनी संविधान निर्मितीमध्ये योगदान नक्कीच दिलं, परंतु त्यांची मेहनत ही जास्त होती, त्यांचा अभ्यास देखील जास्त होता. प्रत्येक मसुद्यावरती त्यांनी व्यवस्थित चर्चा केली, प्रत्येक कलमावरती त्यांनी चर्चा केली, त्याच्यावरती खूप सारे वेगवेगळे प्रश्न विचारले गेले, त्या प्रश्नांचं समाधानकारकपणे त्यांनी उत्तर दिलं. तसेच ज्या काही सूचना आल्या त्यानुसार मूळ मसुद्यामध्ये फेरबदल करण्याचं कामसुद्धा त्यांनी केलं. तर अशा प्रकारे आंबेडकरांचं योगदान हे खूप मोठं असल्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचा शिल्पकार असं म्हटलं जातं. म्हणून संपूर्ण संविधान लिहून झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली आणि त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला गेला. 26 नोव्हेंबर हा दिवस म्हणून आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार देशाच्या राज्यकारभाराची सुरुवात झाली. 26